या सगळ्या अपघात प्रकरणासंदर्भात विरोधकांनी जे आरोप केले त्याच्या संदर्भात अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले। पुणे अपघात प्रकरणामध्ये आयुक्तांना फोन केला नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। सुनील टिंगरे यांनी सुद्धा कुणाला पाठीशी घातलं नाही असंही अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले। दोषींना टायरमध्ये घ्या हे मीच सांगतो असं देखील यावेळी त्यांनी म्हटलंय। मी सीपींना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं। या केसमध्ये मी सीपींना फोन केलेला नाही, कारण माझं सीपींचं केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपींना सांगितलेलं नाही। मी सीपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपींना फोन, आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, दोषी असलेल्यांवर कारवाई करा, हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे। ही घटना घडली, ही रात्री उशिरा घडलेली आहे। उशिरा बहुतेक जण आपण सगळेजण झोपलेला असतो, त्यांना कुणाचा तरी फोन आला। आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली। त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही। त्या संदर्भामध्ये कुणीही, आता काही जण तर माझ्यावरच घसरले। वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता, मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, संबंधितांना टायरमध्ये घ्या, जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा। अजितदादा आज म्हणाले पुणे प्रकरणावर फडणवीस आणि मुख्यमंत्री आम्ही अग्रवाल प्रकरणावर लक्ष ठेवू। आनंद आहे, ते पूर्वी ठेवायला पाहिजे होता। आता सर्व प्रकरण जनतेने पुढे आणलं, विरोधकांनी पुढे आणल्यानंतर आता काय लक्ष ठेवायचं आहे? कारवाईच्या पूर्वी का लक्ष ठेवलं नाही? तर याचाच अर्थ असा आहे की किसी के ना किसी से प्यार है, त्यावेळेस ते दिसत होता।